नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने करणार आहोत. बातमी आहे देवनार येथे पोलीस ठाण्यामधील एका पोलीस नाईक कोरोनाग्रस्त झालेले आहेत. ताप आला म्हणून स्वतः 2 दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात त्यांनी तपासून घेतलेलं असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालंय. तर राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल असून खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी देखील करण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात कोणालाही क्वारंटाईन केलेलं नाही. तर आपण पाहतोय मुंबईमधील देवनार पोलीस ठाण्यामधील एक पोलीस नाईक कोरोनाग्रस्त झालेले आहेत. ताप आला म्हणून त्यांनी स्वतःच 2 दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात तपासून घेतलं आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे पवई पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाचा मृत्यू झालेला आहे. सर्दी ताप असल्यानं त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तर काल संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. मृत्यू नेमकं कशामुळे झालाय याबद्दल अजून स्पष्ट झालेलं नाही. रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे. मात्र आपण पाहतोय पवई येथील पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाचा राजावाडी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तर सर्दी आणि ताप असल्यामुळे त्यांना राजावाडी रुग्णालयात भरती करण्यात आलेलं होतं आणि काल संध्याकाळी त्यांचा मृत्यू झालाय. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मनोज, आपण पाहतोय एकीकडे देवनारमध्ये सुद्धा एका पोलीस नाईकाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळतंय आणि दुसरं पवईमध्ये एका पोलिसाचा राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मात्र त्यांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. काय माहिती नेमकी मिळते? अगदी बरोबर म्हणाले, गेल्या काही दिवसापासून मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि मुंबईत हा कोरोना वाढू नये म्हणून राज्य सरकार, मुंबई महापालिका यांच्या वतीने विविध उपाय केले जात आहेत. राज्य सरकारतर्फे जमावबंदी, संचारबंदी असूनही अनेक जण रस्त्यावर बाहेर पडत आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणूनच पोलिसांचा बंदोबस्त मुंबईत अनेक ठिकाणी करण्यात आलेला आहे. देवनार पोलीस स्टेशन मधले हे कर्मचारी आहेत, नाईक आहेत, पोलीस नाईक आहेत. देवनार हे पोलीस स्टेशन अतिशय हॉटस्पॉट म्हणून जाहीर झालेल्या गोवंडी परिसरात आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहेत आणि अशाच ठिकाणी सगळं पोलीस स्टेशन कार्यरत आहे आणि त्यातूनच कुणाच्या तरी संपर्कात हे पोलीस नाईक आले असावेत आणि त्यातूनच ही कोरोनाची संसर्ग झाला असावा म्हणून त्यांनी राजावाडी रुग्णालयात भरती झाली होती. परंतु तिथे त्यांचा अहवाल आलाय की ते पॉझिटिव्ह कोरोनाग्रस्त झालेले आहे आणि यामुळेच जो देवनार पोलीस स्टेशनचा परिसर आहे पूर्णतः गेल्या 3 दिवसापासून सॅनिटाईज केलं जात आहे. त्याचबरोबर पवई पोलीस स्टेशन मधले कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा ताप वगैरे होता म्हणून ते स्वतःहून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती झाले होते. परंतु काल संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. नेमका हा मृत्यू कशामुळे झाला याचा अहवाल अजून आलेला नाहीये. यामुळे मात्र जे मनोज, मात्र त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती का पवई मधल्या पोलिसाची? तो पूर्ण अहवाल, ती सगळी चाचणी करण्यात आलेली आहे परंतु त्याचा अजून अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे सांगता येणार नाही नेमके ते कशामुळे मृत्यू झालेला आहे. परंतु अगदी बरोबर आहे. त्याचे सगळे अपडेट्स जे आहेत ते आपण घेत राहणार आहोत. मनोज, तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. तर वळूयात पुण्यातल्या बातमीकडे. पुण्यामध्ये काल कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यानं जिल्ह्यातील मृतांची संख्या आता 51 झाली आहे. काल पुणे जिल्ह्यामध्ये दिवसभरामध्ये 87 रुग्ण आढळून आले आणि त्यामध्ये एकट्या पुणे शहरात 65 रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. काल केंद्रीय पथकानं सुद्धा पुण्यात येऊन विविध यंत्रणांसोबत बैठक घेतली. दरम्यान जिल्ह्यात काही उद्योगांना काम करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून जिल्ह्यात कुणी जाऊ नये यासाठी शहराच्या हद्दी सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. शहरात सकाळी 10 ते 2 या वेळातच भाजीपाला, किराणा, दूध यासारख्या जीवनावश्यक सुविधा पुरवणाऱ्या सेवा सुरू राहणार आहेत आणि बँक ज्या आहेत त्या 10 ते 1च उघड्या राहतील. औषधाची दुकानं आणि रुग्णालय यावर मात्र निर्बंध नसणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहे. अद्वैत, आपण पाहतोय एका दिवसात पुणे जिल्ह्यामध्ये
51 जणांचा मृत्यू झालेला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हद्दी सीमा त्यामुळे बंद करण्यात आल्यात आणि पुढचे 6 दिवस तिकडे पूर्णपणे सील देखील करण्यात आल्याचं कळतंय। म्हणाली हा आकडा जो आहे मृतांचा तो एकूण आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत एकूण 51 मृत्यू झालेले आहेत आणि पुण्यामध्ये काल एका महिलेचा मृत्यू आधी झाला आणि तिचा नंतर अहवाल पॉझिटिव्ह आला। खरं तर 48 तासामध्ये एकही मृत्यू नव्हता अशी एक सुखद बातमी आली होती। पण आत्ता आपल्यासोबत स्वतः महापौर आहेत पुण्याचे मुरलीधर मोहोळ सर, आपण त्यांना विचारूयात, कारण पुण्यामध्ये डेथ रेट जरी जास्त असला तरी रुग्ण रिकवर व्हायचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। सर, सद्यस्थिती काय आहे? 8 दिवस कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी देखील आपण करतो आहोत, काय फरक पडतोय का? गेल्या काही दिवसात आपण पाहिलं की हा संसर्ग तो मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याच्या पूर्व भागामध्ये आपल्याला दिसून आला। त्यामुळे त्यावेळेला निर्णय घेतला गेला की त्या भागामध्ये आपण काही पूर्व भागातला मोठा परिसर सील केला गेला, त्यातल्याही काही भागामध्ये कर्फ्यू लावला गेला आणि त्यामुळे थोडासा आपण म्हणतोय की परिणाम लगेच दिसणार नाही, परंतु आपल्याला आता जे काही रोज आकडे येत आहेत 50, 60, काल तर सगळ्यात मोठा आकडा आला 80 हा आला, परंतु याच्यामध्ये मला असं वाटतं की काही दिवसापूर्वी जी झालेली लागण आहे हे आत्ता समोर येत आहेत। आत्ता जी आपण काळजी घेतोय, सुरुवातीला आपण काही भाग सील केला, आज आता अख्खं पुणे शहर पुढच्या 7 दिवसासाठी आपण सील केलंय। हा संसर्गाचा सगळा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे सगळे प्रयत्न आपण करतोय, परंतु हे होत असताना दुसरी बाजू अशी की जवळपास 68 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेत आज। त्यामुळे ही सुद्धा एक दिलासा देणारी निश्चित आपल्याला मला वाटतं बातमी आहे। सर, एक मला फक्त विचारायचं आहे की चाचण्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे, असे म्हणतात की चाचण्या वाढल्यात त्यामुळे पण संख्या वाढते, तर आगामी काळामध्ये पुण्यामध्ये रॅपिड टेस्ट किंवा असं काही नियोजन आहे का? आत्तासुद्धा आपण सुरुवातीच्या काळापेक्षा जसे रुग्ण वाढत आहेत तशा चाचण्यांचंही प्रमाण आपल्याकडे खूप आता वाढायला लागलं आहे आणि रॅपिड टेस्ट किटची सुद्धा आज केंद्रीय पथक पुण्यामध्ये आहे। मी स्वतः त्यांच्याकडे मागणी करतोय की आपल्याला रॅपिड टेस्टचे किट लवकरात लवकर उपलब्ध व्हावं, जेणेकरून कमी वेळामध्ये जास्त रुग्ण आपल्याला तपासता येतील, निदान आपल्यासमोर नक्की चित्र आपल्यासमोर स्पष्ट होऊ शकतं। मला वाटतं ती एक चांगली घटना होऊ शकते आणि म्हणून असा एक प्रयत्न जे करता येईल ते सगळे प्रयत्न आता आपण या सगळ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी करतो। बरोबर आहे, आपण जर बघितलं तर 68 रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेलेत, ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे आणि जसं आत्ता महापौरांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी झालेली लागण त्याचे रिपोर्ट आता येत आहेत म्हणून ही संख्या वाढताना दिसते। अर्थात चाचण्यांची संख्या देखील वाढते आणि केंद्रीय पथक देखील काल येऊन गेलेलं आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा पुण्यामध्ये रॅपिड टेस्टची मागणी करण्यात आलेली आहे, त्या दृष्टीने किट्सची मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे आगामी काळामध्ये आणखीन वेग येईल, लोकांनी घाबरून जायचं नाही आहे। अगदी खरं आहे, नक्कीच अद्वैत, पुणेकरांसाठी जरी चिंतेची बाब असली तरी लोकांनी घाबरून जाता कामा नये। लोकांनी दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर नक्कीच आपण या कोरोनाचा मुकाबला करू शकतोय। अद्वैत, धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल। आणि आता बातमी आहे कोल्हापुरातनं। कोल्हापूर येथे उद्यापासून स्वॅब तपासणी सुरू होणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील संशयित रुग्णांना त्यामुळे मोठा दिलासा आहे। शेंडा पार्कमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ही तपासणी होणार आहे, तर IMCR कडून सूचना मिळताच तपासणीला सुरुवात होईल आणि यापूर्वी मिरज किंवा पुण्याला पाठवावं लागत होते जे सॅम्पल्स होते ते आता कोल्हापूर येथील 41 जणांचे रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले आहेत, तर कोल्हापूर जिल्ह्याला त्यामुळे आता मोठा दिलासा देखील मिळाला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, म्हणाली एकतर संशयित रुग्णांची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे आपल्याला माहिती आहे आणि कोल्हापूरमध्ये सध्या जरी रुग्णांची संख्या 9 असली तरी जी स्वॅब टेस्टिंगची जी प्रोसेस आहे ती मात्र लेंगदी असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचं कारण असं आहे, मिरजमध्ये चालू करण्यात आलेले लॅब मात्र तिथं देखील वेळ लागतोय आणि त्यामुळे पुण्यातल्या NIVच्या लॅबमध्ये खरं तर स्वॅब पाठवावे लागतात आणि याचा परिणाम असा दिसतोय म्हणाली की जे रिझल्ट आहे किंवा जो अहवाल आहे त्या नमुन्यांचा तो यायला उशीर होतोय, त्यामुळे कोल्हापूरमध्ये ही लॅब आता उभी केली जाणार आहे। महत्वाचं म्हणजे त्या आवश्यक असणारं जे CB नॅट उपकरण जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि शेंडा पार्कमध्ये जी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे त्या महाविद्यालयामध्ये ही लॅब उभी केली जाणार आहे। त्यामुळे जे रुग्णांची यापूर्वी जी तपासणीला जो वेळ लागत होता तो वेळ आता वाचणार आहे आणि लवकरात लवकर अहवाल जो आहे तो प्राप्त होणार आहे म्हणाली। धन्यवाद संदीप या संपूर्ण माहितीबद्दल।
वळूयात आता बारामतीतल्या बातमीकडे। बारामती शहरामध्ये संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे। यामध्ये 250 ते 300 जणांचा समावेश असून लॉकडाऊनमध्ये देखील अनेक जण वारंवार सांगून देखील घराबाहेर पडताना दिसतात आणि त्यांच्यावर आता पोलीस कारवाई करतात। तर अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय संचारबंदी असताना देखील अनेक जण मॉर्निंग वॉकला बाहेर पडताना दिसतात आणि पोलिसांनी आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचललेला आहे। काय परिस्थिती आहे सध्या बारामतीत? म्हणाले अगदी खरे, बारामती शहरात साधारणतः कोरोनाचे 7 रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण बारामती लॉकडाऊन करण्यात आले होते। वारंवार नागरिकांना सांगून देखील नागरिक कसल्या पद्धतीत ऐकत नव्हते आणि घराबाहेर पडून कुठल्या ना कुठल्या कारणासाठी बाहेर येत होते। आज मॉर्निंग वॉकला आल्यानंतर संपूर्ण बारामती शहरातील 250 ते 300 नागरिक आले होते। मॉर्निंग वॉकला आल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी आपले पथक पाठवले होते। सर्व भागातले मिळून असे 250 ते 300 वृद्ध असतील, महिला असतील, युवक असतील, अशा सर्वांना बारामती येथील आंबेडकर स्टेडियमवर आणण्यात आलं। त्यांच्याकडनं योगासने, कवायती, भ्रामरी, भस्त्रिका, अनुलोम, कपालभाती, सूक्ष्म व्यायाम असे घेण्यात आले। आता सर्वांशी या ठिकाणी नोंद करून त्यांच्यावर 188 नुसार कारवाई करण्यात येणार आहे। म्हणाली। धन्यवाद जितेंद्र या संपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय संचारबंदीमध्ये अनेक जण मॉर्निंग वॉकला जात। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता बातमी ती म्हणजे एकतर जागतिक तेलामध्ये आता घसरण झालेली आहे। कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्याची आता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळते। कोरोनामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचं निदर्शनास आलं। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत सतत घसरण होत आहे। तर ब्रेंट क्रूडचा भाव जो आहे तो आता $26.46 प्रति बॅरल असून खनिज तेलाचा भाव हा $11.4 प्रति बॅरल झालेला आहे आणि अनेक देशांच्या लॉकडाऊनच्या तेलाच्या किमतीवर लॉकडाऊनमुळे त्याचा परिणाम झालेला असून कच्च्या तेलाच्या गेल्या 22 वर्षातला हा नीचांकी भाव आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहे। प्रशांत, आपण पाहतोय कोरोनामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी घसरण झालेली पाहायला मिळते। मात्र भारतामध्ये अजूनही तेलाचे दर जे आहेत, भाव जे आहेत, आपल्याला अजून तेच पाहायला मिळतात। बरोबर आहे। भारतामध्ये तेलाचे दर अजूनही तेच आहे, पण जागतिक स्तरावरती बघितलं आपण तर कच्च्या तेलाचे म्हणजे कच्च्या इंधनाचे दर आहे ते कोसळलेले आहेत। $0 पेक्षा कमी म्हणजे -$37.63 एवढं प्रति बॅरल मूल्य झालेलं आहे कच्च्या तेलाचं। आणि ज्या पद्धतीनं जागतिक स्तरावरती कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवतोय, जागतिक स्तराच्या तेल इंधनाच्या व्यवसायांवरती मोठा परिणाम झालेला आहे। त्याचमुळे अमेरिकन बेंचमार्कनी या संदर्भातली माहिती दिली आहे की हा इतिहासातला सगळ्यात कमी दर आहे कच्च्या इंधनाचा, ज्याच्यामुळे जागतिक बाजारपेठ आणि सोबतच कच्च्या इंधनाच्या बाजारपेठेवर मोठा विरोधी परिणाम झाला, प्रतिकूल परिणाम झालेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या प्रतिकूल परिणाम झाला जागतिक स्तराच्या याच्यावर, याचा कुठल्याही प्रकारचा अनुकूल परिणाम भारतामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी झालेला नाही आहे। कारण की ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने इंधनावरती आणि कच्च्या पेट्रोलियमच्या पदार्थावरती ₹3 सेस लावला होता। त्यानंतर जे मूल्य आहे ते कच्च्या पेट्रोलियम दराचे ते वाढले होते। पण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या जागतिक स्तरावरती कोरोनाचा परिणाम झाल्यानंतर जे इंधनाचे दर कोसळले आहेत त्याचा कुठलाही परिणाम भारताच्या पेट्रोलियम पदार्थावरती पाहायला मिळत नाहीये। आणि ज्या पद्धतीनं केंद्र सरकार घोषणा करते की आम्ही दिलासा देऊ पेट्रोलियमच्या पदार्थामध्ये, पण अजूनही पेट्रोलियमचे दर निश्चित करण्याचे अधिकार जे आहे ते कंपन्यांकडे आहे आणि त्याला अजूनही जीएसटी मध्ये समावेश करण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे जे कच्च्या इंधनाचे दर आहे किंवा इंधनाचे भारतामधले दर जे आहे ते नेहमी उच्चांक असतात आणि याचा कुठलाही फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत नाहीये। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या घडीला भारतात सर्वोच्च दर आहेत पेट्रोलियमचे। अशा वेळी कुठेतरी केंद्र सरकारने जागतिक बाजारपेठेचा आधार घेत भारतातील जी कच्च्या तेलाची किमती आहेत त्या किंवा इंधन पेट्रोलियम दराच्या किमती आहेत त्या कमी करावा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा। म्हणाली।
नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल प्रशांत. आपण पाहतोय कच्च्या तेलाच्या गेल्या 22 वर्षातील नीचांकी भाव जो आहे तो आता आपल्याला या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पाहायला मिळतोय. होयात पुढच्या बातमीकडे. कोरोना विषाणू नेमका कुठून पसरला याचा शोध घेण्यासाठी तज्ञ पथक वुहानला पाठवण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव चीननं फेटाळून लावलाय. विषाणूचे मूळ शोधण्यासाठी तज्ञ पथक चीनमध्ये पाठवू असं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की विषाणू हा सगळ्या मानवतेचा शत्रू आहे आणि तो जगात केव्हाही येऊ शकतो. दुसऱ्या कुठल्याही देशात विषाणू येऊ शकतो. तसाच तो चीनमध्ये देखील आलाय आणि चीन हा गुन्हेगार नाही तर पीडित आहे आणि आमचा या विषाणूच्या प्रसाराशी काहीही संबंध नाही. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतरच्या काळात चीननं पारदर्शकता आणि खुलेपणा दाखवलेला असून आम्ही जबाबदारीनं वागलो आहोत असं देखील म्हटलंय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे ठाण्यामधली. ठाण्यामध्ये संचारबंदी लागू असताना देखील अनेक ठिकाणी नागरिक जे आहेत ते आपल्याला रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. तर संचारबंदीत फिरणाऱ्यांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवलेली आहे. पोलिसांनी आरती ओवाळून या रिकाम टेकड्यांना धडा शिकवण्याचं सत्र सुरू केलंय.